किसान का काम हुआ आसान, बुलेट ट्रैक्टर पर आया बड़ा जुगाड़। अब बुलेट ट्रैक्टर से करेंगे पूरे काम। महाराष्ट्र के निलंगा में सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार। मी फाउंडर लिटल चॅम्प ॲग्रोवन ट्रेलर्स प्रायव्हेट लिमिटेड निलंगा। आम्ही पहिलं तर बुलेट ट्रॅक्टर हे तुम्ही बघितलेच असाल, आपलं 10 HP चा तो बुलेट ट्रॅक्टर आहे। तर त्याच्यापेक्षा सुद्धा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यासाठी किंवा फार छोट्या शेतकऱ्यासाठी आम्ही एक 5 HP चा नवीन ट्रॅक्टर लॉन्च केला आहे। आणि ह्या ट्रॅक्टरचं वैशिष्ट्य असं आहे, याचं एकदम वजन कमी आहे आणि फक्त 2.5 फुटापेक्षा सुद्धा पाठीमागलची साईज त्याची कमी होते। आणि तुम्ही जर बघितलं तर ह्याचा पाठीमागलचा टायर जे आहे तर 4 इंचाचा टायर आहे। हे कुठल्या कसल्या पिकात तुम्ही असं सहजरित्या त्याला घालू शकता। आणि दुसरी गोष्ट, ह्याच्यात आम्ही 2 फॉरवर्ड आणि 1 रिव्हर्स असे 3 गिअर दिलेले आहेत। आणि चालविण्यासाठी एवढं सोपं आहे की ह्याला फक्त हे क्लच टाईपचं आहे, ह्याला फक्त दाबल्यानंतर ट्रॅक्टर ऑटोमॅटिक चालतो। प्रत्येक वेळेस गिअर चेंज करायची गरज नाही किंवा तुम्हाला कुठलं असं म्हणजे बाकी ट्रॅक्टरवनी या मोटरसायकलवनी एवढं अवघड नाही, एकदम सोपं आहे। दुसरी गोष्ट, ह्याच्यात कसं आहे, ह्याची साईज तुम्हाला पाहिजे तेवढं वाढविता येते। सेपरेट ॲक्सेल मिळतात, तुम्हाला पाहिजे तेवढं ह्याची साईज वाढविता येते, कमी करता येते। तिसरी गोष्ट, ह्याच्यात हे फवारणीचं जी सिस्टम आहे, जवळजवळ 15 फुटाचं हे फवारणीचं सिस्टम आहे, बूम टाईप। आणि एकदम असं तुम्ही जी पाठीवरची फवारणी यंत्र घेऊन जे फवारणी करता त्याच्यात माणसाला जी त्रास होत आहे, ह्याला 100 लिटरची टाकी इथं ट्रॅक्टरवर बसलेली आहे आणि डायरेक्ट पिकात घालून तुम्ही ह्याच्यावर फवारणी करू शकता। दुसरी गोष्ट, ह्याच्यात आम्ही हे टोकन पद्धत बसवलेलं आहे। हे 2 टोकन पद्धत आहेत। हे तुम्ही डायरेक्ट जे आपण बोध मारलेलं राहतंय त्या बोधवर पण ह्याला ट्रॅक्टरला तुम्ही चालवून हे 2 टोकन तुम्ही करू शकता। आणि ह्याच्यात टोकनचं वैशिष्ट्य असं आहे, पाहिजे तेवढं तुम्ही ह्याला कमी जास्त करू शकता। 18 इंच, 12 इंच किंवा 20 इंच, 24 इंच, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं ह्याची साईज कमी जास्त करता येते। आणि ह्याला मॅन्युअल हायड्रोलिक आहे, जे की फक्त पायानं असं दाबलं तर वरी उचलत आहे आणि पायानं दाबून खाली सोडल्यानंतर हे खाली पण येत आहे हायड्रोलिक। दुसरी गोष्ट, ह्याला एकदम वळायला जागा एकदम कमी लागते, कमी जागेमध्ये वळतंय। आंतरमशागत मध्ये समजा, किंवा आता सध्या शेतकऱ्याची सगळ्यात मोठी अडचण की जे लोक नाली पद्धत करून, जे सरी पद्धत करून त्याच्यावर टोकन करायला, त्याच्यासाठी एकदम फायदेमंद ट्रॅक्टर आहे हा। तुम्ही एकदाच ह्याच्यावर कोळपणी आणि फवारणी सुद्धा एका टायमाला करू शकता किंवा एका टायमाला टोकन यंत्र आणि फवारणी यंत्र एका टायमालाच तुम्ही चालवू शकता। ह्या ट्रॅक्टरचं हे 5 HPचं इंजिन आहे ह्याला। आणि पूर्ण तुम्ही इकडं बघू शकता, हे 5 HPचं कॉमेट कंपनीचं डिझेल इंजिन आहे आणि पूर्ण म्हणजे इंडियन, पूर्ण भारत बनावटीचं आहे। ह्याच्यात कुठलंच आयटम तुम्हाला चायना किंवा असं कुठलंच आयटम मिळणार नाही, सगळं रफ अँड टफ आणि पूर्ण भारत बनावटीचं पूर्ण आयटम ह्याच्यात तुम्हाला मिळून जाईल। आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही हे ट्रॅक्टरचं कुठेही जर काही बी काम केलं तर तुम्हाला हार्डवेअरच्या दुकानात किंवा मशिनरी दुकानात ह्याचे पूर्ण पार्ट मिळून जातील, तुम्हाला कुठल्याच पार्टला काही अडचण किंवा येणार नाही। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट असं आहे, हे टायर आहे, जे तुमचं बुलेटला टायर येत आहे त्याच टाईपचं टायर आहे। आणि हे शॉक अब्झर आहेत पुढे, जे की वर्किंग करतात शॉक अब्झर। आणि हे ट्रॅक्टर डिझेलमध्ये 1 लिटर डिझेलमध्ये जवळजवळ 2 तास चालत आहे। इथं गिअर आहे त्याला, हे असं इकडं न्यूट्रल होत आहे, इकडं फर्स्ट येत आहे, इकडं सेकंड येत आहे आणि तिकडं रिव्हर्स येत आहे। असं 3 गिअर एकाच गिअरमध्ये ऍडजस्ट करता येतात।